हॅलो फ्रेंड्स, आज आपण पॉलिटीचे नेक्स्ट टॉपिक पाहूया. महत्त्वाची एक्झामच्या दृष्टिकोनातून. ओके, संसदीय कामकाजांची साधने. यामध्ये बघा प्रश्नकाळ येतो 11 ते 12पर्यंत. सभागृहाच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास हा प्रश्न विचारणे व उत्तर देणे यासाठी असतो. प्रश्नांची नोटीस सदस्याने लिखित स्वरूपामध्ये महासचिव यांना संबोधून द्यावी लागत असते. उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांच्या विभागाचे 5 गट करण्यात आले आहेत. ABCDE असे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी उत्तरे दिली जातात. प्रश्न 3 प्रकारचे असतात. यावरती आपल्याला एक्झाममध्ये बरेचदा क्वेश्चन येतो की तारांकित प्रश्न म्हणजे नेमकं काय असतं, अतारांकित प्रश्न म्हणजे काय असतं आणि अल्पसूचना प्रश्न म्हणजे काय असतं. ओके, तर सर्वप्रथम पाहू आपण तारांकित प्रश्न. प्रश्नाचे मौखिक तोंडी उत्तर हवे असल्यास असे प्रश्न विचारतात. तारांकित प्रश्न म्हणजे तोंडी उत्तर ज्याचे आपल्याला पाहिजे असतात त्यांना आपण तारांकित प्रश्न म्हणतो. त्यातून पुरवणी प्रश्न उद्भवू शकतात. पीठासीन अधिकाऱ्यास आवश्यक वाटल्यास तारांकित प्रश्नाचे रूपांतर अतारांकित प्रश्नामध्ये पण ते करू शकतात. तारांकित प्रश्नांच्या सुरुवातीला स्टार हे चिन्ह दिलेलं असतं. ओके, आता अतारांकित प्रश्न पाहू आपण. अतारांकित प्रश्न लेखी उत्तर हवे असेल तर अतारांकित प्रश्न विचारले जातात. यातून पुरवणी प्रश्न विचारले जात नाहीत. कोणते प्रश्न अतारांकित असतात तर आकडेवारी संबंधित प्रश्न अतारांकित म्हणजे लेखी स्वरूपाचे असतात. दीर्घ तपशिलाचे प्रश्न हे लेखी स्वरूपाचे आणि स्थानिक महत्त्वाचे जे असतात ते पण अतारांकित प्रश्न असतात. अल्पसूचना प्रश्न काय असतात तर पीठासीन अधिकाऱ्याच्या व संबंधित मंत्र्यांच्या संमतीने तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर संबंधित प्रश्न 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीमध्ये, ओके, किती 10 दिवसांपेक्षा पण कमी कालावधीमध्ये सूचना देऊन विचारता येतात. अशा प्रश्नास आपण काय म्हणतो, अल्पसूचना प्रश्न. अल्पसूचना प्रश्नांचं उत्तर हे तोंडी दिलं जातं. आता पाहू आपण शून्यकाळ. शून्यकाळ काय असतो, 12 ते 1 दरम्यानच्या वेळेला शून्यकाळ म्हणतात. याचा उल्लेख सभागृहाच्या कार्यपद्धतीमध्ये कुठेही नाही आहे. भारताच्या संसदीय कार्यपद्धतीमध्ये निर्माण झालेली ही एक पद्धत 1962 पासून अस्तित्वामध्ये आलेली आहे. शून्यकाळ हे सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुद्दे उपस्थित करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. ओके, शून्यकाळ प्रश्न काळ संपताच लगेचच सुरू होतात. प्रश्नकाळ व दैनिक अजेंडा यामधील काळ म्हणजेच कोणता आहे तर शून्यकाळ येतो. ओके, प्रश्नकाळ व दैनिक अजेंडा यामधील काळ म्हणजे शून्यकाळ होय. आता प्रस्ताव बघू आपण. प्रस्ताव मांडण्याचा अधिकार हा मंत्री किंवा खाजगी दोघांनाही असू शकतो. प्रस्ताव मांडण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्याची संमती आवश्यक असते. कोणत्या कोणत्या सदस्यांमार्फत प्रस्ताव मांडले जातात, 3 प्रकारचे प्रस्ताव असतात बघा. एक असतो महत्त्वपूर्ण प्रस्ताव, पर्यायी प्रस्ताव दुसरा आणि तिसरा आहे पूरक प्रस्ताव. तर महत्त्वपूर्ण प्रस्तावामध्ये सर्व अधिनियम हे महत्त्वपूर्णच असतात. ओके, आणि पर्यायी प्रस्तावामध्ये मूळ प्रस्तावाच्या जागी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला आपण काय म्हणतो, पर्यायी प्रस्ताव, ऑप्शनल. सभागृहाने त्यांचा स्वीकार केल्यास मूळ प्रस्ताव संपुष्टात येतो. आणि पूरक प्रस्ताव म्हणलं तर याचे 3 प्रकार येतात. पूरक प्रस्तावाचे 3 प्रकार येतात, अनुषंगिक प्रस्ताव, जागा घेणारा प्रस्ताव आणि सुधारणा प्रस्ताव. आता अनुषंगिक प्रस्तावामध्ये विधेयक विचारात घेतलं जावं म्हणून मांडण्यात आलेला प्रस्ताव असतो. विधेयक संमत केलं जावं म्हणून पण अनुषंगिक प्रस्ताव असतो. ओके, म्हणजे विधेयक विचारात घेतलं जावं किंवा ते मांडण्यात यावं आणि विधेयक संमत केलं जावं म्हणून पण अनुषंगिक प्रस्ताव असतो. जागा घेणारा प्रस्ताव म्हणलं तर एखाद्या प्रश्नावर चर्चा सुरू असताना त्याची जागा घेण्यासाठी मांडण्यात आलेला स्वतंत्र प्रस्ताव असतो जागा घेणारा प्रस्ताव. विधेयकवर प्रवर समितीकडे पाठवण्यात यावे. विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात यावे यासाठी जागा घेणारा प्रस्ताव असतो. उदाहरणार्थ समजा सांगितलं त्यांनी. आणि सुधारणा प्रस्तावामध्ये म्हटलं तर एखाद्या विधेयकाच्या अधिनियमाच्या प्रस्तावाच्या तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी जर बदल करायचा म्हणलं तर सुधारणा येणार ना, सुधारणा प्रस्ताव. आता स्थगत प्रस्ताव बघा. स्थगत प्रस्ताव काय असतो तर प्राथमिक उद्देश काय असतो स्थगत प्रस्तावाचा, तातडीच्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधणे हा असतो. या प्रस्तावाचा वापर अधिकार केवळ लोकसभेलाच आहे. ओके, स्थगत प्रस्तावाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेला आहे, राज्यसभेला नाही आहे. कारण सरकारविरुद्ध दोष आरोप करण्याचा समावेश यामध्ये असल्यामुळे सभागृहांची संमती घेण्यासाठी किमान 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असतो. 50 सदस्यांनी त्याला पाठिंबा द्यावा लागतो स्थगत प्रस्तावाला. स्थगत प्रस्तावावरील चर्चा किमान 2.5 तास चालत असते. स्थगत प्रस्तावाची नोटीस महासचिवांच्या नावाने द्यावी लागत असते. ओके, स्थगत प्रस्तावाची नोटीस ही महासचिवांच्या नावाने द्यावी लागते. सभागृहाच्या कामकाजावर स्थगत प्रस्ताव आणण्याचा सदस्यांच्या अधिकारावर पुढील बंधने येतात. स्थगत प्रस्तावावरील मुद्दा निश्चित, वस्तुनिष्ठ, तातडीचा आणि सार्वजनिक महत्त्वाचा असला पाहिजे. त्यात एकापेक्षा जास्त मुद्द्यांचा समावेश नसावा.
तो नुकत्याच घडलेल्या विशेष मुद्द्यांशी संबंधित असावा व तो साधारण भाषेमध्ये मांडलेला असावा. तो विशेष अधिकाऱ्यांच्या प्रश्नांशी संबंधित नसावा. त्यामध्ये त्याच अधिवेशनामध्ये आधी चर्चिलेल्या विषयावर पुन्हा चर्चेची मागणी केलेली नसावी. त्यामध्ये न्यायालयाच्या विचाराधीन असलेल्या मुद्द्यांचा समावेश पण नसावा. आता स्थगत प्रस्ताव समजला ना. स्थगत प्रस्ताव म्हणजे नेमकं काय आहे? एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सभागृहाचं लक्ष वेधणं म्हणजे काय झालं? स्थगत प्रस्ताव झाला. आणि स्थगत प्रस्ताव फक्त आपण कुठे लोकसभेमध्ये मांडू शकतो, राज्यसभेमध्ये मांडू शकत नाही. आणि स्थगत प्रस्ताव मांडण्यासाठी आपल्याला किती 50 सदस्यांची गरज असते. ओके. आणि स्थगत प्रस्तावाची चर्चा किती 2.5 तासांची असते. आणि नोटीस कुणाकडे द्यावी लागत असते? तर महासचिवांच्या नावाने द्यावी लागत असते नोटीस आपल्याला. आता पाहू कटौती प्रस्ताव. सभागृहामध्ये चालू असलेल्या चर्चा थांबविण्यासाठी एखादा सदस्य उभा राहून की हा प्रश्न थांबविण्यात यावा या आशयाचा कटौती प्रस्ताव मांडू शकतो. पण हे स्वीकारणे किंवा फेटाळणे हे पीठासीन अधिकाराच्या इच्छेनुसार असतं. ओके. कटौती प्रस्तावाचे 4 प्रकार येतात. साधारण कटौती, घटकनिहाय कटौती, कांगारू कटौती आणि गिलोटिन कटौती. कटौती प्रस्ताव म्हणजे एखादा मुद्दा चालू असलेला थांबवण्यासाठीच कटौती प्रस्ताव असतो. ओके. ध्यान आकर्षण प्रस्ताव बघा आता. याचा वापर 1954 पासून केला जातो. सभागृहाच्या कार्यपद्धतीमध्ये नियमांमध्ये शून्य काळाचा उल्लेख नाही आहे, मात्र ध्यान आकर्षण प्रस्तावाचा आहे. ओके. सभागृहाच्या कार्यपद्धतीमध्ये शून्य काळाचा उल्लेख केलेला नाही, पण ध्यान आकर्षण या प्रस्तावाचा उल्लेख केला आहे. ध्यान म्हणजेच एखाद्या सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे मंत्र्यांचे ध्यान आकर्षित करण्यासाठी व त्याला त्या मुद्द्यांबाबत अधिकाधिक वक्तव्य मांडण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी ध्यान आकर्षण प्रस्ताव असतो. ओके. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे मंत्र्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असतो ध्यान आकर्षण प्रस्ताव. अविश्वास ठराव व निंदा प्रस्तावामध्ये काय फरक आहे बघू आपण आता. अविश्वास ठराव आणि निंदा प्रस्ताव. अविश्वास ठराव स्वीकारला जाण्यासाठी त्याची कारणे सांगण्याची गरज नसते, तर निंदा प्रस्तावाला मात्र कारणे सांगण्याची गरज असते. अविश्वास ठराव संपूर्ण मंत्रिमंडळाच्या विरुद्ध मांडता येतो, पण निंदा प्रस्ताव हा एका किंवा काही मंत्र्याविरुद्धच मांडता येतो. अविश्वास ठराव मंत्रिमंडळ लोकसभेचा विश्वास धारण करत आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी मांडला जात असतो. तर निंदा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या विशिष्ट धोरणांवर किंवा कृतीवर टीका टिप्पणी करण्यासाठी मांडला असतो. अविश्वास ठराव लोकसभेमध्ये संमत झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो, मात्र निंदा प्रस्ताव संमत झाल्यास मंत्रिमंडळास राजीनामा देण्याची गरज नाही आहे. धन्यवाद प्रस्ताव म्हटलं तर राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांनी स्वतंत्ररित्या राष्ट्रपतीच्या अभिभाषणातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी धन्यवाद प्रस्ताव मांडला जातो. ओके. प्रस्ताव हा एकाकडून मांडला जातो व दुसऱ्याकडून त्यास अनुमोदन दिलं जातं. अर्ध्या तासाची चर्चा काय? पीठासीन अधिकारी सोमवार, बुधवार, शुक्रवार या 3 दिवशी अर्ध्या तासाच्या चर्चेस संमती देऊ शकतात. आपत्कालीन चर्चा म्हटले तर सार्वजनिक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू करायची असेल तर कोणताही सदस्य आपत्कालीन चर्चेसाठी लेखी नोटीस देऊ शकतो. आणि नोटीसवर इतर दोघांच्या पण सह्या असाव्या लागतात. मात्र यास 2 तासांची चर्चा असेही म्हणतात. आपत्कालीन चर्चेलाच काय म्हणतात? 2 तासांची चर्चा असेही म्हणतात. आणि सुरुवात झाली होती 1953 पासून. अनियमित दिन प्रस्ताव म्हटलं तर अनियमित दिन प्रस्ताव हा चर्चेसाठी तारीख निश्चित केलेली नसते यामध्ये. आणि औचित्य प्रश्नामध्ये सहसा औचित्य प्रश्नाचा वापर विरोधी पक्षांमार्फत सरकारवर नियंत्रणासाठी केला जातो. औचित्य प्रश्नांचा वापर. नियम 377 अंतर्गत नोटीस याला राज्यसभेच्या बाबतीमध्ये विशेष उल्लेख असेही म्हटलं जातं. कोणत्याही सदस्यास सभागृहासमोर असा कोणताही मुद्दा आणायचा असेल तर औचित्य प्रश्न नाही, जो प्रश्न काळ, सल्ला, सूचना प्रश्न, ध्यान आकर्षण प्रस्ताव इत्यादींच्या अंतर्गत मोडत नाही, असा मुद्दा लोकसभेमध्ये 377 अंतर्गत व राज्यसभेमध्ये विशेष उल्लेख म्हणून आणता येतो. म्हणजे आपण जे आतापर्यंत पाहिले सगळे पॉईंट त्यामध्ये ते मोडत नाही. ओके. म्हणून तो मुद्दा कुठे 377 अंतर्गत तो नोटीसमध्ये आणला जातो. असा मुद्दा लोकसभेमध्ये 377 अंतर्गत, राज्यसभेमध्ये विशेष उल्लेख म्हणून आणता येतो. ओके. अधिनियम हा सभागृहांची संमती मिळवण्यासाठी मांडण्यात आलेला स्वयंवर्णित स्वतंत्र प्रस्ताव असतो. एखादा अधिनियम मांडल्यास बदल सुचविल्यास सभागृहांच्या संमतीविना तो मागे घेता येत नाही. अधिनियमाचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. सरकारी अधिनियम, खाजगी सदस्यांचा अधिनियम, वैधानिक अधिनियम. हा अधिनियम एखाद्या मंत्र्याने असतो. यावर चर्चा सोमवार ते गुरुवार दरम्यान कोणत्याही दिवशी घेता येते. सभागृहामध्ये मांडण्यासाठी 7 दिवसाची पूर्व नोटीस. सरकारी अधिनियमाला सभागृहामध्ये मांडण्यासाठी 7 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते. खाजगी सदस्यांचा अधिनियम म्हटलं तर मंत्र्यांव्यतिरिक्त इतर सदस्यांनी मांडलेला असतो.
यावर चर्चा केवळ एका शुक्रवारी दुपारच्या बैठकीमध्ये घेतली जाते. सभागृहामध्ये मांडण्यासाठी 1 महिन्याचा पूर्व नोटीस आवश्यक असते. यामध्ये खाजगी सदस्यांसाठी 1 महिना, सरकारी अधिनियमासाठी 7 दिवस. वैधानिक अधिनियम म्हणलं तर मंत्री किंवा खाजगी सदस्यांमार्फत मांडता येतो. या घटनेचा एखाद्या संसदीय कायद्याच्या तरतुदीशी संबंधित असल्याने त्यास वैधानिक अधिनियम असेही म्हणतात. अधिनियम आणि प्रस्ताव यातील नेमका फरक काय, तर सर्व अधिनियम हे महत्त्वपूर्ण प्रस्ताव या गटामध्ये येतात. म्हणजेच अधिनियम हा प्रस्तावाचा एक विशेष प्रकार आहे. सर्वच प्रस्ताव सभागृहात मतास टाकले जातात असे नाही, मात्र सर्व अधिनियम हे मतासाठी टाकले जातात. ओके. आता पाहू धनविधेयक पारित करण्याची पद्धत. धनविधेयकाची व्याख्या ही कलम 110 मध्ये माहिती आहे, आर्टिकल 110 मध्ये दिली आहे. कलम 110(1) नुसार एखाद्या विधेयकाला धनविधेयक असल्याचे तेव्हाच मानले जाईल जर ते पुढच्या बाबीशी संबंधित असेल. कोणत्या बाबी त्या? कोणताही कर लावणे किंवा तो रद्द करणे, तो माफ करणे, त्यात फेरफार करणे किंवा त्यांचे नियमन करणे. भारत सरकारने पैसे कर्जाने देणे, कोणतीही हमी देणे याचे नियमन अथवा भारत सरकारने स्वीकारलेल्या कोणत्याही वित्तीय जबाबदारीशी संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासंबंधी असेल. तर भारताचा तिसरं काय म्हणतं की भारताचा संचित निधी किंवा आकस्मिक निधी यांची अभिरक्षा करणे, या निधीमध्ये पैशाचा भरणा करणे किंवा त्यातून पैसे काढणे या संबंधित असेल तर, किंवा भारताच्या संचित निधीतून पैशाचे विनियोजन असेल ते पण येतं. कोणताही खर्च भारताच्या संचित निधीवर प्रभावित असल्याचे घोषित करणे किंवा अशा कोणत्याही खर्चाची रक्कम वाढवणे. आणि 6 काय म्हणते की भारताच्या संचित निधीच्या लोकलेखा निधीच्या खाती पैशाची आवक, अशा पैशांची अभिरक्षा, जावक, केंद्र एखाद्या राज्यांचे लेखापरीक्षण करणे या संबंधित जर मुद्दे असतील तर ते येतं 110 कलमनुसार. ओके. धनविधेयक त्याला आपण मानू शकतो. किती 6 मुद्दे सांगितले मी. कोणते धनविधेयक कशाला म्हणू शकतो आपण? कोणत्याही कर लावण्यासंबंधी असेल किंवा रद्द करण्यासंबंधी असेल किंवा माफ करण्यासंबंधी असेल किंवा आपण त्यामध्ये फेर करण्यासंबंधी नियमन असतील तर ते येतं धनविधेयकामध्ये. किंवा भारत सरकारने पैसे एखाद्याला कर्जाने देणे किंवा कोणतीही हमी देणे किंवा काही नियम बनवणे, भारत सरकारने स्वीकारलेल्या कोणत्याही वित्तीय जबाबदारीच्या संबंधित कायदे असतील तर त्यामध्ये सुधारणा करण्यासंबंधी असेल ते पण धनविधेयक म्हणून येतं. भारताच्या संचित निधीमध्ये किंवा आकस्मिक निधीमध्ये अभिरक्षा करणे किंवा त्या निधीमध्ये पैशाचा भरणा करणे किंवा त्यातून काढणे हे पण येतं धनविधेयक. ओके. भारताच्या संचित निधीतून पैशाचे विनियोजन करणे हे पण धनविधेयक आहे. कोणताही खर्च भारताच्या संचित निधीवर प्रभावित असल्याचे घोषित करणे किंवा त्या खर्चाची रक्कम वाढवणे. आणि भारताच्या संचित निधीच्या लोकलेखा निधीच्या खाती पैशाची आवक, अशा पैशांची अभिरक्षा, जावक, केंद्र एखाद्या राज्यांचे लेखापरीक्षण करू शकतं. या संबंधित मुद्दे धनविधेयक मानले जातात. आता याला अपवाद काय आहे की कलम 110(2) नुसार मात्र एखाद्या विधेयकामध्ये काही तरतुदी नाहीत म्हणून केवळ एवढ्याच कारणाने ते धनविधेयक असल्याचे मानले जाणार नाही. कोणत्या तरतुदी आहेत त्या? हे बघा. दंड, अन्य द्रव्यशास्त्री लावणे. ओके. एखादा दंड लावणे किंवा एखाद्यावर म्हणजे पैसा देण्यासाठी सक्ती करणे हे नाही आहेत. परवाना फीची, प्रदान केलेल्या सेवेबद्दल फीची मागणी किंवा भरणा करणे किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने स्थानिक प्रयोजनार्थ कोणताही कर लावणे किंवा तो रद्द करणे किंवा माफ करणे किंवा त्यामध्ये फेरफार करणे यांचे नियमन, म्हणजे स्थानिक संबंधी कोणताही कर वगैरे त्यामध्ये इन्क्लूड होत नाही. 110(3) नुसार धनविधेयक ठरवण्याचा अंतिम अधिकार कुणाला असतो तर लोकसभा अध्यक्षांना असतो. ओके. अंतिम अधिकार धनविधेयक आहे की नाही ठरवण्याचा अधिकार कुणाला असतो तर लोकसभा अध्यक्षांना असतो. धनविधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती 109 मध्ये सांगितलेल्या आहेत. धनविधेयक फक्त मंत्रीच मांडू शकतो, फक्त सरकारी विधेयक असतं ते. राज्यसभा फक्त 14 दिवसांमध्ये धनविधेयक आणू शकतं. 14 दिवसासाठी धनविधेयकाला राष्ट्रपती संमती देऊ शकतात किंवा रोखूनही ठेवू शकतात, पण पुनर्विचारार्थ ते पाठवू शकत नाहीत. वित्तीय विधेयक पारित करण्याची पद्धत काय आहे तर वित्तीय विधेयक हे सरकारच्या जमा खर्चांशी संबंधित विधेयक असतं. ओके. वित्तीय विधेयक हे धनविधेयकाशी निगडीत नसतं ते. ओके. ते कशाशी असतं? सरकारच्या जमा खर्चाशी संबंधित असतं. वित्तीय विधेयकाचे 3 प्रकार सांगितले. एक तर धनविधेयकाप्रमाणे 110 नुसार जसं सांगितलं तसं, आणि वित्तीय विधेयक आहे 117(1) मध्ये पण सांगितलेलं आहे आर्टिकल, आणि वित्तीय विधेयक आहे 117(3) मध्ये पण सांगितलेलं. ओके. यावरून धनविधेयक ही वित्तीय विधेयकाचा एक प्रकार आहे. यामुळे सर्व धनविधेयके ही वित्तीय विधेयके असतात, मात्र सर्व वित्तीय विधेयके धनविधेयके नसतात. ही लाईन लक्षात ठेवावी लागेल. सर्व धनविधेयके ही वित्तीय विधेयके असतात. ओके. पण सर्व वित्तीय विधेयके ही धनविधेयक नसतात. समजलं? धनविधेयकालाच आपण वित्तीय विधेयक म्हणू शकतो, पण प्रत्येक वित्तीय विधेयकाला आपण धनविधेयक म्हणू शकत नाही. आता वित्तीय विधेयकाबद्दल माहिती पाहू. कलम 110 मधील सर्व काही बाबीसमोर इतरही सामान्य विधिनियमांच्या बाबींचा समावेश असतो. यामध्ये वित्तीय विधेयक हे धनविधेयकाप्रमाणे असतं. दोन्ही विधेयके प्रथमतः लोकसभेमध्ये मांडता येतात.
किंवा दोन्ही विधेयके लोकसभेमध्ये केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनेच मांडता येतात. ओके. वित्तीय विधेयक हे एक सामान्य विधेयक असतं ज्यामध्ये भारताचा संचित निधीतून करावयाच्या खर्चाची तरतूद केलेली असते. ते विधेयक सामान्य विधेयकाप्रमाणेच असतं व ते पारित होण्याची पद्धती पण सामान्य विधेयकाप्रमाणेच असते. पण सामान्य विधेयकापेक्षा वेगळी पण एकच की बाकी सर्व बाबतीत ते सारखे असतात. ते कोणतं एक वेगळं पण आहे. हे विधेयक विचारात घेण्याची शिफारस राष्ट्रपतींनी केल्याशिवाय संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ते पारित होऊ शकणार नाही. ओके. म्हणजेच पूर्वसंमतीची गरज नाही, पण ही विधेयक सभागृहामध्ये केवळ विचारात घेतेवेळी राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असेल. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक इथं आर्टिकल 108 मध्ये सांगितलेलं आहे. संयुक्त बैठक म्हणलं की आर्टिकल 108 तरतूद केलेली आहे की सामान्य विधेयक आणि वित्तीय विधेयक या दोन्ही बाबतीमध्ये तरतूद केली आहे. त्यामध्ये आतापर्यंतच्या संयुक्त बैठका बघा, हुंडा प्रतिबंधक विधेयक होतं 1960 मध्ये झालं होतं आणि बैठक झाली होती. ओके. मग 1961चं तेव्हाचं बँकिंग सेवा आयोग आहे 1977चं विधेयक आहे ते. दहशतवाद प्रतिबंधक विधेयक आहे ते 2002चं. संसदेमधील अर्थसंकल्पीय प्रक्रिया बघू आपण, प्रोसेस त्यांची. रेल्वे अर्थसंकल्प जरी संसदेमध्ये वेगळा मांडला जात असला तरी रेल्वे मंत्रालयाचा जमा खर्च भारताच्या संचित निधीचा हिस्सा असतो आणि त्याच्याशी संबंधित आकडे वार्षिक वित्तीय विवरणपत्रकामध्ये समाविष्ट केले असतात. रेल्वे अर्थसंकल्प साधारणतः 1921च्या ऑकवर्ड समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून विभक्त करण्यात आला होता. कलम 112 नुसार अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्याची घटनात्मक जबाबदारी ही राष्ट्रपतीची आणि कलम 202 नुसार 112 नुसार म्हणलं तर घटनात्मक जबाबदारी कोणाची, ते राष्ट्रपतीची आणि 202 नुसार आहे राज्य विधिमंडळामध्ये मांडण्याची राज्यपालांची. अर्थसंकल्पामध्ये संसदेमध्ये मांडण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची कलम 112 आणि 202 नुसार राज्यपालांची असते राज्य विधिमंडळामध्ये मांडण्याची. ओके. संचित निधीवरील प्रभारित खर्च, उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे पेन्शन म्हणजे कोणते खर्च होतात संचित निधीतून, तर उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचे पेन्शन येतं, पण यामध्ये वेतन आणि भत्ते राज्याच्या संचित निधीवर असतं. ओके. राज्यांच्या संचित निधीवर असं त्यांचं वेतन किंवा भत्ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं, पण पेन्शन म्हटलं तर संचित निधीवर येतं. भारत सरकारचे देय आहे असे व्याज, कर्ज निवारण निधी, आकार व विमोचन आकार आणि कर्ज उभारणी, ऋणसेवा व विमोचन यासंबंधी अन्य खर्च जो असतो तो पण येतो संचित निधीवरता, म्हणजे संचित निधीतून केला जातो. कोणत्याही न्यायालयाचा लवाद, न्याय अधिकरणाचा कोणताही न्याय निर्णय, हुकुमनामा, निवाडा यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही रक्कम आणि संसदीय कायद्याद्वारे घोषित केलेले इतर पण खर्च संचित निधीवरच असतात ते. ओके. म्हणजे संचित निधीतून आपण काय म्हणजे कोणता खर्च होतो, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं पेन्शन असतं त्यामधूनच. भारत सरकारचे देय, व्याज, कर्ज हे सर्व नाही का संचित निधीतूनच केला जातो. किंवा कोणत्याही न्यायालयाचा लवाद, न्याय अधिकरणाचा कोणत्याही न्याय निर्णय, हुकुमनामा, निवाडा यांची पूर्तता करण्यासाठी जी रक्कम असते ती पण संचित निधीतून केली जाते. आणि संसदीय कायद्याद्वारे जे घोषित केलेले इतर काही खर्च असतात ते पण संचित निधीतून असतात. ओके. अर्थसंकल्प पारित करण्याचे टप्पे. अर्थसंकल्प मांडणे सर्वात पहिल्यांदा, नंतर साधारण चर्चा होते, विभागांतर्गत समित्यांमार्फत चर्चा, विनियोजन विधेयकास संमती, अनुदानांच्या मागण्यांवरील मतदान आणि वित्तीय विधेयकास संमती. रेल्वे व साधारण अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्याची तारीख ही राष्ट्रपती निश्चित करत असतात. पूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता मांडला जायचा, पण आता 2001 पासून सकाळी 11 वाजता मांडला जातो. वित्तीय विधेयक यात सरकारच्या कर प्रस्तावाचा समावेश केलेला असतो. अर्थसंकल्प मांडल्यावर लगेचच वित्तीय विधेयक मांडले जात नाही. लेखा अनुदान यामध्ये बघा, साधारण सरकार वार्षिक वित्तीय विवरणपत्रकाबरोबरच लेखा अनुदान मांडत असते. अर्थसंकल्पावरील साधारण चर्चेनंतर लेखा अनुदान चर्चेविनाच पारित केलं जातं. अनुदानांच्या मागण्यांचे परीक्षण करण्यासाठी विभागीय स्थायी समित्यांची व्यवस्था 1993 ते 94 पासून सुरू करण्यात आली आहे. सध्या एकूण 24 आहेत. विभागीय स्थायी समित्यांमध्ये एकूण 31 सदस्य असतात. ओके. त्यापैकी 21 हे लोकसभेचे आणि 10 सदस्य राज्यसभेचे असतात. साधारणतः अर्थसंकल्पाच्या एकूण 98 मागण्या असतात. आता पाहू आपण कपात प्रस्ताव. कपात प्रस्ताव हे 3 प्रकारचे असतात: काटकसर कपात, धोरणात्मक कपात आणि प्रतिकात्मक कपात. काटकसर कपातमध्ये एखाद्या मंत्रालयाच्या विभागाच्या अनुदानाची मागणी ठराविक रकमेने कमी करण्याची मागणी करण्यासाठी हा प्रस्ताव मांडला जातो.
ओके, म्हणजे काही ठराविक रक्कम यातून कमी करावी या मागणीसाठी काटकसर कपात असते. धोरणात्मक कपात म्हणलं तर धोरणाच्या अमान्यतेविषयी असते. रक्कम 1 रुपयापर्यंत कमी करण्यात यावी म्हणजे धोरणात्मक कपात येते. आणि प्रतिकात्मक कपात म्हटलं तर अनुदानांच्या रकमेतून 100 रुपये कमी करण्यात यावे. 100 रुपये कमी म्हटलं तर प्रतिकात्मक. ओके, 1 रुपया कमी म्हटलं धोरणात्मक आणि थोडीफार रक्कम ठराविक रक्कम कमी करण्यात यावी म्हटलं तर काटकसर कपात. कोणत्याही अनुदानाच्या मागणीशी संबंधित कपात प्रस्तावांना संमती देताना सर्वात पहिल्यांदा धोरणात्मक कपात प्रस्तावना, त्यानंतर काटकसर कपात प्रस्तावांना व शेवटी प्रतिकात्मक कपात प्रस्तावांना संमती दिली जाते. यांचा सिक्वेन्स पण. कपात प्रस्ताव चर्चेसाठी स्वीकारला जाण्यासाठी त्यांनी पुढील अटींची पूर्तता करणे आवश्यक असतं. तो केवळ एकाच अनुदानाच्या मागणीशी संबंधित असावा. तो स्पष्ट उच्चारांचा असावा. तो केवळ एकाच विशिष्ट मुद्द्यांशी संबंधित असावा. त्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेला एखादा कायदा सुधारणा करण्याची तो रद्द करण्याची सूचना केलेली नसावी. त्यामध्ये भारत सरकारशी प्रत्यक्षपणे संबंधित नसलेल्या मुद्द्यांचा समावेश नसावा. संचित निधीच्या प्रभावित खर्चांशी संबंधित नसावा. न्यायिक प्रक्रिया चालू असलेल्या मुद्द्यांशी तो संबंधित नसावा. विशेष अधिकारांशी तो संबंधित नसावा. ओके, ह्या काही कपात प्रस्तावासाठी अटी ठेवल्यात त्यांनी. ओके, आता गिलोटिन हा प्रकार काय आहे बघू आपण. अनुदानांच्या मागण्यांवर मतदान करण्यासाठी 26 दिवस दिले जातात. शेवटच्या दिवशी लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत उर्वरित सर्व मागण्या चर्चा झाली असो किंवा नसो मतदानास टाकले जातात आणि या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, गिलोटिन असं म्हणतो. गिलोटिनमुळे अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चा संपुष्टात येते. गिलोटिन प्रकार समजला का? गिलोटिनमध्ये काय होतं, आणि जेव्हा मतदान करण्यासाठी 26 दिवस दिले जातात अनुदानाच्या मागण्यांवरती, पण शेवटच्या दिवशी काय होतं, अध्यक्षांमार्फत उर्वरित सर्व मागण्या चर्चा झाली असो किंवा नसो मतदानास टाकल्या जातात आणि या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो, गिलोटिन असं म्हणत असतो.